गेटवे ऑफ इंडिया जवळ बोट दुर्घटना झाली, ज्याच्यामध्ये मृतांची संख्या आता 13 वर गेलेली आहे। नीलकमल नावाची ही बोट होती, जी पर्यटकांना घेऊन गेटवे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे चालली होती आणि तेव्हा वेगानं आलेली नेव्हीची बोट या प्रवासी बोटीला धडकली, ज्यामुळे भीषण अपघात झाला। आणि नेव्हीची हायस्पीड बोट होती, समुद्रात 8 आकडा काढण्याचा सराव करत होती आणि त्याच्यामुळे अपघातग्रस्त पर्यटकांच्या बोटमध्ये पाणी शिरलं। हळूहळू बोट बुडायला लागली। अपघात झाला तेव्हा बोटमध्ये क्रू मेंबर्ससह 114 प्रवासी होते। घटनेची माहिती मिळताच नेव्हीची दुसरी टीम घटनास्थळी दाखल झाली। बचाव कार्य सुरू झालं, पण तोपर्यंत 13 पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला होता आणि इतर 101 प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली। ही दृश्य सध्या आपण बघतोय। नेव्हीच्या बोटची जोरदार धडक या प्रवासी बोटला बसली। त्याच्यानंतर दुसरी दृश्य आहेत, पर्यटक ज्या बोटीत होते ती बोट बुडली, मात्र तेव्हा रेस्क्यू ऑपरेशन राबवलं गेलं आणि त्याचे दृश्य सुद्धा आपण तिसऱ्या चौकटीमध्ये बघू शकतो। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, आणखी काय तपशील आहेत या सगळ्या संदर्भात? जे कोणी जखमी आहेत त्यांच्यावरच्या उपचारांबाबतचे काय तपशील? रिद्धी, आपण जर पाहिलं तर काल गेटवे ऑफ इंडिया येथून घारापुरीकडे निघालेल्या प्रवासी बोटला नीलकमल नावाच्या या बोटला स्पीड बोटने धडक दिली आणि त्यामुळे झालेल्या या भीषण अपघातात 13 जणांना आतापर्यंत आपला मृत्यू झालेला आहे, जीव गमवावा लागलेला आहे आणि किमान 98 जण जे आहेत ते जखमी असल्याची माहिती ही पालिकेने दिली आणि या जखमींवर जवळील जे रुग्णालय आहेत त्या ठिकाणी उपचार सुरू आहेत। यामध्ये जर आपण पाहिलं तर 7 पुरुष, 4 महिला व 2 बालकांचा या सगळ्या ह्याच्यात समावेश आहे। ही जी स्पीड बोट होती, आता या सगळ्या संदर्भातली चौकशी सुद्धा सुरू असल्याची माहिती समोर येते की नेमकं काय झालं होतं जेणेकरून ही स्पीड बोट त्या ठिकाणी धडकली। त्या ठिकाणी आपण जसे मार्ग बघतो, रेल्वेचे मार्ग आहेत किंवा वाहतुकीचे मार्ग आहेत, त्याच्याचप्रमाणे पाण्यामध्ये सुद्धा मार्ग असतात आणि ही बोट त्या मार्गावर होती का तो मार्ग सोडून या बोटमध्ये काही तांत्रिक बिघाड झाला होता, हे सगळं आता तपासलं जाते। या सगळ्याची सखोल चौकशी ही मुंबई पोलीस असतील, त्याचबरोबर जे नेव्हीचे अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत ही सुरू आहे। मात्र जे मृत झालेत यामध्ये त्यांना पंतप्रधान असतील किंवा मुख्यमंत्री यांच्याकडून सहायता निधीमधून त्यांना मदत सुद्धा जाहीर झालेली आहे आणि आपण जर पाहिलं तर अनेक प्रश्नचिन्ह आता या सगळ्यावरून उपस्थित होत आहेत। जी, कारण की काही जणांनी आपण व्हिडिओमध्ये पाहिलं रिद्धी, तर लाईफ जॅकेट जे आहे ते घातलं होतं, मात्र काही जणांकडे ते दिसत नव्हतं। मग या सगळ्या संदर्भात प्रवासी संख्या जेवढी असते तेवढे लाईफ जॅकेट या बोटमध्ये असतात का? आणि या सगळ्यावरून आता सगळे तपास जे आहे ते सुद्धा सुरू आहे की जर प्रवासी संख्येची बोट आहे आणि तेवढे लाईफ जॅकेट नसतील तर तेवढे लाईफ जॅकेट का नव्हते? आणि त्याचबरोबर जे त्या बोटवर काम करणारे कर्मचारी होते त्यांच्याकडे सुद्धा लाईफ जॅकेट नव्हते अशी माहिती मिळत होती, कारण की प्रवाशांना ते देण्यात आले होते। आणि त्या ठिकाणी ज्याप्रमाणे आपण पाहतो की एखादी दुर्घटना घडते त्यावेळेस या सगळ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी एक जी, व्यक्ती त्या ठिकाणी हवा असतो, तो सुद्धा त्या ठिकाणी नव्हता की निश्चित। नेमकं अशा परिस्थितीत काय करावं। तर या सगळ्या संदर्भातली आता चौकशी केली जाईल हं, आणि हं. इतर ज्या बोट त्या ठिकाणी आता प्रवासी बोट आहे त्या सगळ्यांवर अशा प्रकारचे नियम किंवा या सगळ्यातले नियम कडक करता येतील का, या सगळ्या संदर्भात प्रशासन लक्ष देईल। कारण की आता प्रवाशांकडून असे प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित निश्चित। होताना पाहायला मिळतात रिद्धी। जी, धनंजय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। तर मुंबईतील बोट अपघात प्रकरणामध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। दरम्यान या बोट अपघातात एकाच कुटुंबातल्या तिघांचा मृत्यू झालाय। नाशिक इथलं अहिरे कुटुंब आहे, ज्यातल्या तिघांचा मृत्यू झाला आणि त्याच्यामध्ये आई, वडील आणि 5 वर्षांचा मुलगा याचा समावेश आहे। निधेश अहिरे असं या मुलाचं नाव आहे आणि हे सगळेजण नाशिकवरून आले होते, पण हे शेवटचं पर्यटन ठरलेलं आहे या कुटुंबाचं। तर याच बोट अपघातामधून वाचलेल्या वैशाली अडकणे यांनी घडलेली सगळी जी काही घटना आहे ती सांगितलेली आहे, बघूया। ताई, आत्ताची कंडिशन काय आहे? सर्व सुखरूप आहेत का? डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे? तुम्हाला ह्या ठिकाणी किती वाजता घेऊन आणलं? आता कंडिशन तर सगळ्यांची व्यवस्थित आहे, फक्त माझ्या आई आहेत त्यांना थोडी एज प्रमाणे त्यांचं हे कंडिशन खराब झालेली। आणि ही घटना नक्की किती वाजता झाली आणि या घटनेसाठी म्हणजे नक्की काय झालेलं होतं तिकडे? तुम्ही किती वाजता प्रवास सुरू केला की जसं बोटमध्ये बसले आणि पुढे जाऊन नक्की काय झालं?
आमची एलिफंटा गेटवे ऑफ इंडियापासून एलिफंटाची बोट 3 वाजताची होती. 3 वाजता बोटमध्ये बसलो आहे आणि 40 ते 50 मिनिट झालेले आम्ही बोटमध्ये बसलेलो आणि तिकडून एक बोट आली. ती स्टंट करत येत होती, शायद खूप स्पीडमध्ये होती. स्पीडमध्ये असल्या कारणाने त्या आमच्या बोटीला धडकल्यानंतर आम्ही सर्व हादरलो आतमध्ये आणि पडलो खालीच तिथेच बोटमध्ये. आमची बोट व्यवस्थित होती. त्यानंतरही त्या बोटचे एक लोक आमच्या बोटच्या मागे म्हणजे 90% तो डेथ झालेला, तो तिथे पडून होता आमच्या बोटच्या मागे. थोडा बोटीमध्येच होता पण मागच्या साईडला होता. आणि त्यानंतर आम्ही बघतोय तर म्हणजे थोडा 5-10 मिनिट झाले आमची बोट व्यवस्थित होती, स्टेबल. त्यानंतर मग आमची बोट थोडी बंद पडल्यानंतर आम्ही म्हणजे टेन्शनमध्ये आलो आहे. ती माझा भाऊ होता आमच्यासोबत, आमची फॅमिली होती सोबत. माझा मोठा भाऊ होता तर त्याला डोक्याला म्हणजे वाटलं की खाली हे आहे जॅकेट्स. त्याने मग सगळ्यांना जेवढे जॅकेट्सचे पॅकेट होते तेवढे काढलेत आणि सगळ्यांमध्ये फेकले घाला म्हणून. तर ते सगळे ज्यांनी घातले ते लोक व्यवस्थित होते. मग थोड्या वेळाने ती बोट अशी आडवी बुडत गेली आणि जे दबले खाली बोटच्या ते काही मृत्यू झाले. आणि आम्ही बोटला थोडे वाचवून आमची स्वतःची वाचवायची प्रयत्न चालू होता. तर आम्ही हेल्प मागत होतो दुसऱ्यांना. तर काही बोट नाही थांबल्या आणि मग त्या लोकांचे कॉन्टॅक्ट झाले असेल तर मग आम्हाला दुसरे बोट पटकन 2-3 बोट घ्यायला आलेले आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही सुखरूप आहे आज. तर गेटवे दुर्घटनेसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा शोक व्यक्त केला. मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर राज्य सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत दिली जाणार आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या जवळ ही प्रवासी बोट जात असताना तिला नौदलाच्या एका स्पीड बोटचा धक्का लागला आणि ही धडक इतकी जोरदार होती की या बोटीला बराचसा मोठा फटका बसला, पाणी शिरायला लागलं आणि मग ही बोट बुडाली. आणि यातले प्रवासी सुद्धा अनेक जण आहेत ज्यांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. आणि अशा मृतांच्या नातेवाईकांना आता मदत जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधानांकडून 2 लाखांची तर राज्य सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर केली गेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या सगळ्या घटनेसंदर्भात शोक व्यक्त केलाय. ही दृश्य सध्या आपण बघतोय ती अपघातादरम्यानची आहेत, शिवाय जेव्हा रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालं तेव्हाची सुद्धा आहेत.